हलवा घे रामाला मी गुंतले कामाला भले पातळी टोकाला रे झिंग्या तुंबवच्या टोकाला आणि तुरबवच्या टोकाला रे झिंगा तुरबवच्या टोकाला गाडी जाऊ दे गवताला रे झिंग्या गाडी जाऊ दे गवताला आणि गाडी जाऊ दे गवताला रे झिंगा गाडी जाऊ दे गवताला गाडी जाऊ दे गवताला रे झिंग्या गाडी जाऊ दे गवताला आणि गाडी जाऊ दे गवताला रे झिंगा गवताला देवीचा रे झिंगा शारदा देवीचा गाडी जाऊ दे गवताला रे झिंगा गाडी जाऊ दे गवताला तुरबवच्या टोकाला रे झिंगा तुरबवच्या टोकाला काय येतं काय नाही येत आवड महत्वाची. आणि आमच्याकडे हे बघा ही आता 1.5 वर्षाची माझी नात आहे. आतापासून आम्ही तिला शेतात आणलेलं आहे. त्यामुळे सगळे आता बाकी नातवंड माझी मुंबईत आहेत शिकायला म्हणून. विधानसभेमधला आक्रमक चेहरा म्हणून भास्कर जाधव यांची नेहमीच ख्याती आहे. पण आज भास्कर जाधव एक वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. ते आहेत चक्क आपल्या गावच्या शेतामध्ये नांगरणीपासून ते विविध कामं ते या ठिकाणी करतात. दरवर्षी त्यांचा हा नित्य उपक्रम असतो. भास्कर शेठ, काय सांगाल तुमचा हा वेगळा उपक्रम? शेती ही आम्हाला आमच्या आजोबांपासून तर आमच्या वडिलांपर्यंत, त्यानंतर मी आणि माझे भाऊ, आणि आता शेतामध्ये तुम्ही जर बघाल तर माझी मुलं, माझ्या भावांची मुलं, माझ्या बहिणींची मुलं, आमच्या सुना, सगळी घरातली माणसं, लग्न झालेल्या मुली बिली आम्ही या सीझनला घरी बोलवतो. याचं कारण असं आहे, आमच्या वडिलांनी आम्हाला एक मंत्र दिलेला आहे की लाग लावावी लागीन म्हणजे लगीन आणि काम करावं वगीन. ते नेहमी सांगत असतात की आपल्याकडं कोकणातली जी शेती आहे, तो जो हंगाम आहे, तो हंगाम योग्य वेळेला तुम्ही जर उचललात तरच तुम्हाला पीक चांगलं मिळेल. आणि म्हणून त्याच्याकरता तुम्ही कारणं सांगून बसू नका. माणसं मिळाली नाहीत, नांगर मिळाला नाही, वगैरे वगैरे, सगळे घरातले बाहेर पाडा. आणि त्यावेळेपासूनची आमची जी प्रथा आहे की लग्न झालेल्या मुलीबाळीसुद्धा ह्या आमच्या शेती करण्याकरता येतात. आणि काम करावं म्हणजे लाग लागावी लागीन आणि काम करावं वगीन. वगीन म्हणजे काम जे करायचं असेल ते इज्जतीनं करा. ते काम करायचं असेल तर सन्मानानं करून घ्या. कोणासमोर लाचार होऊ नका, कोणासमोर झुकू नका. हा आमच्या वडिलांनी जो मंत्र दिलेला आहे, तो मंत्र आज तागायत आम्ही जतन केलेला आहे. आम्ही सगळी मंडळी शेतामध्ये येतो. विधिमंडळाचं अधिवेशन जरूर सुरू आहे. मला पूर्ण वेळ शेतामध्ये राहता येणार नाही, परंतु काही दिवस या ठिकाणी शेती लावणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि आम्ही शेती करत राहणार. एक आमदार असून सुद्धा तुम्ही शेतामध्ये हा काबड कष्ट करताना पाहायला मिळत आहेत. आज अनेक लोक जे आहेत किंवा अनेक तरुण जे आहेत ते शेतापासून लांब जाताना पाहायला मिळत आहेत. अशांना काय संदेश असेल? माझा सर्वांना हाच संदेश आहे की बाबांनो रे, शेती सोडू नका. 1972चा दुष्काळ मी स्वतः पाहिला आहे. माझ्या वडिलांनी त्यावेळेला अमेरिकेतून येणारा लाल मिलो कुठून कुठून कसा उपलब्ध करून आम्हाला आमची भूक भागवली हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही शेती करतो. आम्ही एकही किलो धान्य कधीही बाहेरून विकत आणत नाही. मला इथे गावाला लागणारं धान्य, आम्हाला चिपळूणला लागणारं धान्य किंवा अन्य ठिकाणी कुठे आमच्या नातेवाईक आहेत त्यांना लागणारं धान्य हे आम्ही आमच्या शेतातून पिकवतो. आज काय झालं आहे, 2 रुपये किलोनं 3 रुपये किलोनं धान्य, अल्पदरात धान्य हे मिळायला लागल्यामुळं म्हणा किंवा लोकांना शेतीमधून फार काय उत्पन्न मिळत नाही अशा प्रकारचा नैराश्य निर्माण झालं म्हणा, लोकांनी शेतीच सोडली. पण माझा आग्रह हाच राहणार आहे की शेवटी कोणतरी शेत पिकवतो, धान्य पिकवतो म्हणून आम्हाला 2 रुपये किलोनं 3 रुपये किलोनं किंवा मोफत धान्य मिळतं. तो कोणतरी मग मीच का नसावा, मीच का शेती पिकवू नये, हा विचार मी घेऊनच सातत्यानं मी, माझी पुढची पिढी, आमची नातवंड फातवंड ह्यांच्यासमोर आम्ही तो ठेवतो आहोत. नक्कीच एक वेगळ्या भूमिकेमध्ये आज चक्क शेतामध्ये ट्रॅक्टरपासून ते भात लावणीपर्यंतची सगळी कामं जी आहेत ती भास्कर जाधव आपल्या गावाला येऊन करत आहेत. हा यावर्षीच नव्हे तर दरवर्षी नित्यक्रमानं भास्कर जाधव या शेतकऱ्याच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, तुरुंब, चिपळूण, रत्नागिरी.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.